बऱ्याच वेळेस अडचणी आल्यानंतर आपण शासनाकडे हात पसरत असतो. आपण सुरुवातीला सांगितलं की अडचणीत हा कारखाना होता. वैयक्तिक पातळीवरती तुम्ही असताल किंवा संचालक असतील, तुमच्याकडून काही या कारखान्यासाठी मदत झाली का? साहेब, खरं म्हणजे कारखाना या 4-5 वर्षात अडचणीत आहे होता. त्यामुळं ज्यावेळी आम्हाला गरज लागली त्यावेळी माझे मित्र अर्बन बँकेचे चेअरमन विलासराव नाईक त्यावेळी होते. त्यांनी साहेब आम्हाला मुश्रीफ साहेबांनी मला सांगितलं, अशोक तू 2 कोटी गोळा कर, मी 2 कोटी देतो आणि 4 कोटीचे आपलं आउटस्टँडिंग थांबलं आहे तेवढं भरून काढू आणि कंटिन्यू करू. मग आम्ही मुश्रीफ साहेबांनी देखील 2 कोटी दिले, त्यांच्या व्याजासकट आम्ही परत दिले. विलास नाईक जे आजरा बँकेचे आहेत त्यांना देखील आम्ही पैसे परत दिले. त्यामुळं तो साखर कारखाना कंटिन्यू सुरू झाला, म्हणजे बंद पडला नाही. त्याच्यानंतर ज्यावेळी आमच्याकडे 3,65,00,000 रुपये आउटस्टँडिंग कमी जास्त झाले त्यावेळी आम्ही मुश्रीफ साहेबांना जाऊन सगळे आम्ही, म्हणजे माझे व्हाईस चेअरमन कुलकर्णी होते, त्या रस्त्यावरती त्यांना लोटांगण गाठलं मुश्रीफ साहेबांना, साहेब आम्हाला कारखान्याला वाचवा. कारण ते करू शकत होते, त्यांना माहिती होतं हे आपण देऊ शकतो. कारण आदल्या गेल्या वर्षी 4 कोटी दिले होते, 3,65,00,000 मी भरतो म्हटलं. साहेब तुम्ही ते कंटिन्यू परत करा आणि मला द्या. साहेब म्हटले, अशोक तुला मी पैसे देऊ शकत नाही. का तर माझ्या राष्ट्रवादीच्या लोकांनी, तुझ्या तालुक्यातल्या लोकांनी, कारखान्याच्या डायरेक्टरनी अनेक पत्र दिले, 10 वेळा पत्र दिले, कारखान्याला पैसे देऊ नका, कारखाना बंद पडला तरी हरकत नाही. ही भूमिका घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबांच्याकडे गेले. साहेबांनी त्यांचं ऐकलं आणि आमचं 3,65,00,000 रुपयाचं कर्ज जे द्यायचं होतं, कारण म्हणजे त्यावेळी 16 कोटी रुपये खात्यावर असताना देखील ते आम्हाला वापरायला दिले नाहीत. त्यांनी कारखाना बंद करायची पाळी त्यांच्या माध्यमातून आली. आजरा तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या लोकांच्यामुळे हा बंद पडला.